Hello everyone, welcome to Arvisa's English. So students, in this video we are seeing second passage of a 10th standard English lesson, his first flight. The sun was now ascending the sky. तर आकाशामध्ये सूर्य वरवर येत चाललेला होता. Placing on his ledge that faced the south. त्याची लेज, त्याचा खडक हा साऊथकडे होता. साऊथकडच्या तोंडाचा होता. त्यामुळे त्याला ती हीट जरा जास्तच जाणवत होती. He felt the heat because he had not eaten since the previous nightfall. आणि त्याला ती हीट जास्तच जाणवत होती बिकॉज काल रात्रीपासून प्रेवियस नाईटफॉलपासून त्याने काहीही खाल्लेलं नव्हतं. त्यामुळे त्याला तोपाशी होता. त्याला ते सूर्याचं ऊन जरा जास्त जाणवत होतं. ही स्टेप स्लोली आउट ऑफ द ब्रिंक ऑफ द लेज. तर तो सीगुल हळूच आपल्या ब्रिंक म्हणजे जिथे तो रात्री झोपला होता त्या खडकाच्या त्या छोट्याशा बिळाच्या बाहेर आला. अँड स्टँडिंग ऑन वन लेग विथ द अदर लेग हिडन अंडर हिज विंग्स. तो एका पायावर उभा राहिला आणि एक पाय त्याने आपल्या पंखांमध्ये लपवून ठेवला. ही क्लोज्ड वन आय देन द अदर. त्याने आधी एक डोळा बंद केला, नंतर दुसरा डोळा बंद केला. अँड प्रिटेंडेड टू बी फॉलिंग अस्लीप. आणि तो असं दाखवत होता की तो झोपी गेलेला आहे. स्टील दे टूक नो नोटीस ऑफ हिम. तरीही एवढं सगळं करूनही त्याचे जे फॅमिली मेंबर्स होते त्यांनी त्याच्याकडे जराही लक्ष दिलं नाही. ही सॉ हिज टू ब्रदर्स अँड हिज सिस्टर लाईंग ऑन द प्लॅट्यू डोझिंग विथ देअर हेड्स संक इन टू देअर नेक्स. त्याने बघितलं की त्याचे दोन भाऊ आणि त्याची बहीणसुद्धा समोरच्या त्या प्लॅट्यूवर त्या खडकावर झोपलेले होते आणि त्यांचे हेड्स त्यांच्या मानी या त्यांच्या पंखांमध्ये लपवून ते आराम करत होते. हिज फादर वॉज प्रिनिंग द फेदर्स ऑन हिज फाईट बॅग. त्याचे वडील आपल्या पांढऱ्याशुभ्र पंखांना प्रिनिंग करत होते. प्रिनिंग करणे म्हणजे क्लीन, मेकिंग एफर्ट टू क्लीन फेदर्स. आपल्या पंखांना क्लीन करत होते. ओनली हिज मदर वॉज लुकिंग ॲट हिम. फक्त त्याची आई त्याच्याकडे बघत होती. शी वॉज स्टँडिंग ऑन अ लिटिल हाय हम्प ऑन द प्लॅट्यू. त्या प्लॅट्यूच्या एका टेकडीवर त्याची आई उभी होती. हर व्हाईट ब्रेस्ट थ्रस्ट फॉरवर्ड. आणि तिच्या छातीवरचे पांढरे पंख समोर फडफडत होते किंवा दिसत होते. Now and again she tore at a piece of fish that lay at her feet and then scraped each side of her beak on the rock. Now and then तिने काय केलं? She tore a piece of fish that lay at her feet. तिच्या पायाजवळ पडलेली एक फिश होती, एक मासळी होती. त्या मासळीचा तुकडा तिने तोडला. And scraped each side of her beak to the rock. आणि त्यानंतर आपल्या चोचीची प्रत्येक साईड, दोन्ही साईड तिने दगडावर घासली. स्क्रॅप म्हणजे घासणे. द साईट ऑफ द फूड मॅडन हिम. जेव्हा त्याने त्या यंग सिगलने फूड बघितलं, जेवण बघितलं, तो वेडापिसाच झाला. हाऊ ही लव्ह टू टिअर फूड दॅट वे स्क्रॅपिंग हिज बीक नाऊ अँड अगेन टू वेट इट. त्याला आठवलं की त्याला अशा प्रकारे किती फूड फाडायला म्हणजे ती फिश असायची तिचा तुकडा पाडायला किती आवडायचं. स्क्रॅपिंग हिज बीक नाऊ अँड अगेन टू वेट इट. तो नेहमीच आपली जी चोच आहे ती दगडावर घासायचा, तिला धारदार करायचा. या सर्व गोष्टी त्याला आठवल्या जेव्हा त्याने बघितलं की त्याच्या आईने एक मासळीचा तुकडा तोडलेला आहे. गा 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 ही क्राईड बेगिंग हर टू ब्रिंग हिम सम फूड. जोरजोरात तो आता आवाज करू लागला आणि त्याच्या आईला विनवणी करू लागला की त्याला खायला काहीतरी आणून दे. कोका-कोला शी स्क्रीम बॅक डेरिसिव्हली. पण त्याची आईसुद्धा पुन्हा तिकडून ओरडली. डेरिसिव्हली मीन्स इन अ मॅनर शोईंग सम वन दॅट ही इज स्टुपिड. त्याला त्याची आई म्हणाली की तू मूर्ख आहेस, तू उडायचा प्रयत्न करत नाहीस. अशा प्रकारे त्याची आई तिकडून ओरडू लागली. बट ही केप्ट कॉलिंग प्लेंटिव्हली. पण तो प्लेंटिव्हली म्हणजे अतिशय एक्सप्रेसिंग सॉरो म्हणजे अतिशय कणवेने, दुःखाने त्याच्या आईला आवाज देत राहिला. अँड आफ्टर अ मिनिट ऑर सो ही अटर्ड अ जॉयफुल स्क्रीम. आणि एका मिनिटाभरानंतर ही अटर्ड अ जॉयफुल स्क्रीम. तो आनंदाने ओरडू लागला. हिज मदर हॅड पिक्ड अप द पीस ऑफ फिश अँड वॉज फ्लाईंग अक्रॉस हिम विथ इट. त्याच्या आईने त्या फिशचा तुकडा जो तिच्या पायाशी पडलेला होता तो घेतला आणि ती आता त्याच्याचकडे उडत येऊ लागली होती. ही लीन्ड आउट इगरली टॅपिंग द रॉक विथ हिज फीट. त्याने सुद्धा त्या रॉकवर, त्या दगडावर पाय आदळले आणि पुढे पुढे सरकू लागला. त्याला खूप भूक लागलेली होती, त्याला तो तुकडा खायचा होता. ट्राईंग टू गेट नियरर टू हर ॲज शी फ्ल्यू अक्रॉस. जशी त्याची आई उडत येऊ लागली तो सुद्धा तिच्याजवळ जायचा प्रयत्न करू लागला. बट वेन शी वॉज जस्ट अपोजिट टू हिम शी हाल्टेड. पण ती त्याच्या अपोजिट, जशी त्याच्या जवळ पोहोचली, जशी त्याच्या विरुद्ध दिशेलाच ती होती, शी हाल्टेड. ती थांबली. हर विंग्स मोशनलेस. तिचे पंखसुद्धा फडफडणं थांबलं. द पीस ऑफ फिश
इन हर बीक ऑलमोस्ट विदिन रीच ऑफ हिज बीक. तिच्या चोचीमध्ये असलेले ते मासळीचा तुकडा जवळपास त्याच्या चोचीत पोचलेलाच होता, पण तितक्यात ती हवेमध्येच थांबली. ही वेटेड अ मोमेंट इन सरप्राईज. त्याला काहीच कळलं नाही. सरप्राईजमध्ये त्याने थोडा वेळ वाट बघितली, वंडरिंग व्हाय शी डिड नॉट कम निअरर. आणि त्याला आश्चर्य वाटत होतं की आपल्या आईने आपल्यासाठी खायला आणलं, मग आता त्याच्याजवळ ती का नाही आली, असं त्याला म्हणजे आश्चर्य वाटत होतं. अँड देन मॅडन्ड बाय हंगर ही डायव्ड ॲट द फिश. आणि नंतर भुकेने वेडापिसा झालेला तो यंग सीगुल त्याने ते फिश घेण्यासाठी डाईव्ह मारली, म्हणजे उडी मारली. विथ अ लाऊड स्क्रीम ही फेल आउटवर्ड अँड डाऊनवर्ड. आणि जेव्हा त्याने त्या दगडावरून उडी मारली, एक जोरात किंकाळी त्याने मारली आणि आता तो हवेमध्ये हेलकावे खाऊ लागला, वर खाली होऊ लागला. देन अ मॉन्स्टरस टेरर सीज्ड हिम अँड हिज हार्ट स्टूड स्टिल. त्यानंतर एक अतिशय मॉन्स्टरस टेरर म्हणजे भीती, मॉन्स्टर्स म्हणजे शॉकिंग, अतिशय भयंकर अशी भीती त्याच्या मनामध्ये दाटून आली. त्याचं हृदय धडधडणं थांबलं. ही कुड हिअर नथिंग बट इट ओनली लास्टेड अ मिनिट. त्याला काहीही ऐकू येत नव्हतं, पण हे सर्व फक्त 1 मिनिटभर चाललं. द नेक्स्ट मोमेंट ही फेल्ट हिज विंग स्प्रेड आउटवर्ड. पुढच्या क्षणी त्याला जाणवलं की त्याचे पंख बाहेर पसरलेले आहेत. द विंड रश्ड अगेन्स्ट हिज ब्रेस्ट फेदर, देन अंडर हिज स्टमक. वारा हा आधी त्याच्या ब्रेस्ट फेदरला, त्याच्या छातीच्या पंखांना स्पर्शत होता, त्यानंतर त्याच्या पोटाला स्पर्शत होता, अगेन्स्ट हिज विंग्स, आणि त्यानंतर त्याच्या पंखांमध्ये भरत होता. ही कुड फील द टिप्स ऑफ हिज विंग्स कटिंग थ्रू द एअर. त्याला जाणवलं की त्याचे पंखांचे टोकं हे हवेला कापत पुढे चाललेले आहेत. ही वॉज नॉट फॉलिंग हेडलॉग नाव. तो आता डोक्यावर पडत नव्हता. जी आधी त्याला भीती वाटत होती की उडण्याचा प्रयत्न केला तर तो खाली आदळेल आणि मरून जाईल, तसं काहीही होत नव्हतं. ही वॉज सोअरिंग ग्रॅज्युअली डाऊनवर्ड अँड आउटवर्ड. तर ॲक्च्युली तो ग्रॅज्युअली वरखाली सोअर करत होता, म्हणजे हवेत हेलकावे झेप घेत होता. ही वॉज नो लॉंगर अफ्रेड. आणि आता त्याला कशाचीही भीती वाटत नव्हती. इट जस्ट फेल्ट अ बिट डिझी. त्याला फक्त थोडंसं डिझी म्हणजे थकल्यासारखं वाटत होतं. देन ही फ्लॅप्ड हिज विंग्स वन्स अँड ही सोअर्ड अपवर्ड. त्यानंतर त्याने पुन्हा पंख फडफडवले आणि आकाशामध्ये वर उडी घेतली. गा 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 ग्वाकोला हिज मदर स्वूप पास्ट हिम. जोरजोरात आवाज करत त्याची आई त्याच्या बाजूने उडू लागली. हर विंग्स मेकिंग अ लाऊड नॉईज. तिचे पंख जोराचा आवाज करत होते. ही अँसर्ड हर विथ अनदर स्क्रीम. त्याने सुद्धा एक किंकाळी काढून तिला उत्तर दिलं. देन हिज फादर फ्ल्यू ओव्हर हिम स्क्रीमिंग. त्यानंतर त्याचे वडीलसुद्धा जोरजोराने ओरडत त्याच्यासोबत उडू लागले. ही सॉ हिज 2 ब्रदर्स अँड सिस्टर्स फ्लाईंग अराउंड हिम. त्याने बघितलं की त्याचे 2 भाऊ आणि त्याची बहीणसुद्धा त्याच्या बाजूला उडत होती. कर्वेटिंग अँड बँकिंग अँड सोअरिंग अँड डायव्हिंग. कर्वेटिंग मीन्स लिपिंग लाईक अ हॉर्स. ते घोड्यासारखे उड्या मारत होते. बँकिंग म्हणजे फ्लाईंग विथ 1 विंग हायर दॅन अदर. एक पंख वर करून दुसऱ्या पंखाने उडत होते. आणि सोअरिंग अँड डायव्हिंग, आणि आकाशामध्ये डाईव्ह करत होते, सोअर करत होते. अशा प्रकारे ते त्याला प्रोत्साहन देत होते. सो मित्रांनो, आय होप सेकंड पॅसेज तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे समजला असेल. समजले असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आय विल सी यू इन अनदर व्हिडिओ. टिल देन टेक केअर. गुड बाय.